शिंगणापूर नजीक असणाऱ्या आणि नातेपुतेकडे जाताना लागणाऱ्या या अवघड अशा घाटात उभे आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हा घाट खूप अवघड आणि चढ आणि उताराचा आहे। काल याच वळणावरती एका वेगात नियंत्रण असलेल्या हार्वेस्टरनं दुचाकीला धडक देऊन अपघात झाला। या अपघातात 2 जण जागीच ठार झाले, तर एक महिला उपचार करताना मृत्यू पावली। या अपघातात 3 जण ठार झाल्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। आनंद नगर येथे राहणारे योगेश राऊत आणि त्यांची आई वंदना राऊत आणि त्यांच्या शेजारी राहणारी महिला वंदना जाधव हे तिघे मोठ्या आनंदाने काल सकाळी निमित्त शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनाला मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने निघाले होते। सकाळी घरातून निघाल्यानंतर ते नातेपुते मार्गे शिखर शिंगणापूरला जात असताना नातेपुते येथे चहा आणि नाश्ता असा अल्पोपहार त्यांनी केला आणि तिथून नातेपुतेला जाण्यासाठी या घाट रस्त्याच्या मार्गे येत होते। वरती ते जेव्हा आले तेव्हा शिंगणापूरचं शिखर त्यांना समोर दिसत होतं आणि ते शिखर दिसून ते शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आसुसले होते। ते जात असताना शिंगणापूर बाजूकडून तीव्र वेगाने एक हार्वेस्टर मशीन जे गहू काढण्यासाठी वापरलं जातं ते मशीन अतिशय प्रचंड वेगाने येत होतं। त्या मशीनचा चालक वाघमारे नावाचा चालक तो मशीन चालवत होता आणि त्या मशीनचं वेग नियंत्रण संपल्यानंतर त्या स्टेअरिंगचा रॉड तुटला, त्याचा रबरी बेल्ट तुटला आणि मशीन आलं। आपण पाहू शकता ते मशीन थेट त्यांच्या दुचाकीला धडकून या दगडी कट्ट्यावरून थेट या खोल दरीत पडलं। वाघमारे नावाच्या चालकाने त्यातून उडी मारली। वंदना राऊत आणि योगेश राऊत यांचा जागीच मृत्यू झाला होता। तर त्यांच्या सोबत असलेल्या मीनाक्षी यादव यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नातेपुते ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तर रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मान तालुक्यातील मराठा महासंघाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जात असताना या सगळ्या कार्यकर्त्यांनी जखमींना मदत केली आणि उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात पाठवलं। मात्र तिघांनाही गंभीर इजा झाल्यामुळे ते तिघेही मयत झाले। त्यानंतर नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र पराजने यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी येऊन या ठिकाणी पंचनामा केला। त्या चालक रामदास वाघमारे घटना घडल्यानंतर फरार होता आणि तो सापडत नव्हता, तो सापडणं गरजेचं होतं। आज सकाळी दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्यामार्फत खबर लागली की सदर हार्वेस्टरचा चालक दहिवडी एसटी स्थानकावरून जालन्याकडे जाण्यासाठी येणार आहे। त्यानंतर अक्षय सोनवणे यांनी त्यांची टीम आणि सोबत घेऊन एसटी स्टँडचा परिसर धुंडून काढला। त्याच वेळी रामदास वाघमारे हा चालक त्यांना जालना एसटीने जाणार असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेतला आणि त्यानंतर ताब्यात घेत त्यांना नातेपुते पोलीस स्टेशनच्या हवाली केलेला आहे। शिंगणापूर आणि नातेपुते दरम्यानचा हा अवघड असा घाट आता सध्या रस्ता दुरुस्त करून व्यवस्थित केलेला आहे। मात्र रस्ता दुरुस्त करून व्यवस्थित केलेला घाट रस्त्यावरून या गुळगुळीत रस्त्यावरून वाहनं अतिशय सुसाट येत आहेत। पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही गाडी एवढ्या स्पीडवरून आलेली आहे आणि त्याबरोबर दुसऱ्या येणाऱ्या सगळ्या गाड्या अतिशय वेगात येत आहेत। त्यामुळे चालकांना त्या कंट्रोल करताना खूप त्रास होत आहे। त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक चालकानं वेगावरती नियंत्रण ठेवलं तर असे अपघात होण्यापासून वाचतील। आपला आवाज न्यूजसाठी थेट घटनास्थळावरून नितीन वाघमोडेंसह संदीप जटार, शिखर शिंगणापूर।